नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत. प्रियाला नागराजने फोन केलेला असतो आणि तो सांगत असतो की माझ्या बायकोकडे लक्ष ठेव, नाहीतर ती कुणाजवळ हे सगळं काही सांगून टाकेल. तर प्रिया त्याच्याशी बोलत असतानाच पाठीमागून सायली येते. सायलीचा धक्का लागल्याने मोबाईल खाली पडतो. सायली तो फोन उचलते आणि नागराजशी बोलू लागते की तुम्ही प्रियाला का फोन केला? तर ते म्हणतात तब्येत विचारायला सुमनची. मग ती म्हणते मला विचारायचं ना. इथे प्रिया तिच्या हातातनं फोन खेचून घेते आणि सांगते माझ्या काकांशी आता मी निवांत बोलू पण नाही का? काका तिला सांगतात की सायली आणि अर्जुनला कुठे घराबाहेर जाऊ देऊ नको, त्यांच्याकडे नीट लक्ष ठेव. तर तिला कुरापती करायला आता नागराजने सांगितलेलं असतं. सायली आता तिच्या कामामध्ये व्यस्त असताना इथे प्रिया एक कट कारस्थान रचू लागते. कट म्हणजे असं रचते की सायली इथे नागराज काका आणि यांना भेटायला त्यांच्या घरी जाते रविराजच्या, आणि इकडे प्रियाने सगळा स्वयंपाक हा काढून ठेवलेला असतो एका पिशव्यांमध्ये, आणि ते पिशव्या घेऊन ती कचऱ्याच्या बादलीत फेकून आलेली असते. इकडे पाहू लागते की कल्पना स्वयंपाक कुठे गेला. सायली तर बोलली होती की मी जाताना हा सगळा स्वयंपाक बनवून जाईल, कोणाला काही काम राहणार नाही. आता ज्या वेळेला सायली परत येते त्यावेळेला ती पाहते सगळा स्वयंपाक गायब आहे. तर हे कोणी केलं असं विचारत असताना सायली म्हणते